हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 18 श्लोक क्रमांक 20. प्रवृत्तौ वा निवृत्तौ वा नैव धीरस्य दुर्ग्रहः यदा यत् कर्तुमायाति तत् कृत्वा तिष्ठता सुखम. भावार्थ: धीर वीर प्रवृत्ती किंवा निवृत्ती किंवा अशा प्रकारे कशासाठीही आग्रही नसतो. ज्यावेळी जसे करावे तसे तो करतो आणि समाधानात जीवन जगतो. भाग 1. अध्यात्माच्या उपासकाने आदर्श जीवन जगून समाधानाने आणि आनंदाने कसे राहावे त्याचा उपदेश अष्टावक्र मुनी येथे करत आहेत. जीवन जगताना आपण संकल्प, विकल्प, तत्व, मूल्य, ध्येय, निष्ठा, परंपरा अशा अनेक गोष्टींबद्दल आग्रही असतो. कधी कधी दुराग्रहीही असतो. अशा वेळी आपणच ठरविलेल्या गोष्टींच्या विरुद्ध कसे आचरण करायचे किंवा त्यात बदल कसा करायचा असा प्रश्न आपल्याला पडतो आणि आपल्याच विचारांच्या विरुद्ध कसे वागायचे या विचाराने आपल्याला आयुष्यात दुःख आणि कष्ट सोसावे लागतात, निंदा ऐकावी लागते. अष्टावक्र मुनी येथे अशा वेळी कसे वागावे याचाच उपदेश करत आहेत. थोडक्यात प्रवृत्ती म्हणजे काय करावे, कशाची कास धरावी, आणि निवृत्ती म्हणजे काय करू नये, कशापासून दूर असावे अशा विचाराने आचरण करणे. जीवन जगताना कसे वागावे, कसे वागू नये, काय करावे, काय करू नये, कशाचा ध्यास घ्यावा, कशाचा त्याग करावा, काय अंगीकारावे, काय सोडावे इत्यादी प्रकारचा विचार आपण करतो आणि आयुष्य जगतो. अनेक वेळा आपणच केलेल्या आणि ठरवलेल्या विचारांच्या विरुद्ध आचरण करायची आपल्यावर वेळ येते. अशा वेळी आपण संभ्रमात पडतो. आपण लोकापवादाला घाबरतो. स्वतःच्याच मतांना कसे डावलायचे अशा कात्रीत सापडतो. काही वेळा धार्मिक संस्कारांची आणि आचारांची अडचण येते. अष्टावक्र मुनी सांगतात अशा वेळी इतर कशाचाही विचार न करता त्या वेळी जे जे करणे योग्य असेल ते करावे. तेच आपल्यासाठी योग्य आचरण आहे. इकडे तिकडे कोणाकडे कशाकडे लक्ष न देता आपण आपल्या कामाला सरळ जावे हा विचार चांगला आहे. याचा अर्थ आपल्या वाटेत आग लागलेली असल्यास आपण रस्ता बदलू नये असा होत नाही. सोहळ्याने पूजा करत असताना समोर लहान मूल पडले तर त्याला उचलून घेणे हेच योग्य असते. अरण्यात भूक लागली असताना जीव वाचवायला विश्वामित्र ऋषींनी मेलेल्या कुत्र्याचे मांस खाल्ले. भारतीय युद्धाच्या वेळी भगवंत श्रींनी कौरव आणि पांडव अशा दोघांनाही मी हातात शस्त्र धरणार नाही असे सांगितले होते. परंतु तरीही ऐन युद्धात भीष्म पितामहांच्या अंगावर ते सुदर्शन चक्र घेऊन धावून गेले. जो तो आपापल्या प्रारब्धाने आणि संचिताने जगत असतो हे कितीही सत्य असले तरी एखादा जर तहान लागून पाण्याने तडफडत असला तर त्याला पाणी पाजणे हेच योग्य असते. अशा वेळी त्याला त्याच्या प्रारब्धावर सोडून देणे योग्य नसते. पाण्याविना तडफडणे हे त्याचे भोग तो भोगत आहे आणि आपण जर त्याला पाणी पाजले तर त्याच्या प्राप्त उपभोगात आपल्याकडून व्यत्यय येईल. त्याचे ते संचित तसेच अतृप्त राहील. त्यासाठी त्याला परत जन्म घ्यावा लागेल आणि या सर्वाला आपण कारणीभूत झाल्यामुळे त्याचे भोग होऊन ते आपल्या पाठीशी लागतील असा विचार करून त्याला तसेच पाण्याविना तळमळत ठेवू नये. हा विचार चूक आहे. त्याला पाणी मिळावे यासाठीच परमात्म्याने तुम्हाला त्यावेळी तेथे पाठविलेले असते. अशा वेळी त्याला पाणी पाजणे हाच तुमचा कर्मयोग असतो. तेच तुमचे प्रारब्ध असते. तीच नियती असते. ज्याच्या जे नशिबात असेल त्याप्रमाणे त्याला ते मिळते. याचा अर्थ आपण स्वस्थ बसून काही मिळण्याची अपेक्षा करावी असे नाही. आपण कर्मयोग करावा हेच योग्य आहे. नेहमी जीवनाला साक्षी राहावे हे योग्य जीवनमूल्य आहे. याचा अर्थ आग लागली असताना
गप्प उभे राहून त्या आगीला साक्षी राहावे असे नाही. अशा वेळी आपल्या ताकदीनुसार ती आग विझवणे हेच आपले कर्तव्य असते. हरिओम.